नमस्कार. काल अंगारकी होती आणि त्यानिमित्ताने नैवेद्य बनवायचा होता आणि रील स्क्रोल करून करून तर मला मोदक खायची इच्छाच झाली, म्हणून म्हटलं आज मोदक करून घेऊया. पण त्याच्या आधी ऑर्डर कंप्लीट करायची होती. हो, मी होम बेकर आहे, सो मी ऑर्डर घेते. चॉकलेट कपकेक्सची ऑर्डर होती, ती कंप्लीट केली. त्याच्यानंतर मी लगेच नारळ फोडून सारण तयार करून घेतलं. त्याचबरोबर पिठाची देखील उकड काढून घेतली मी इथे. मोदक मी आधी हाताने तयार करायचा प्रयत्न केला, पण थोडे क्रॅक जात होते. मग मी परत म्हटलं चला साच्यामधून बनवून घेऊया. छान झाले, मस्त दिसत होते. आणि हो, एक्स्ट्रा पीठ काही राहिलं नाही त्याच्यामध्ये, अगदी पातळ आणि व्यवस्थित झाले. त्याचबरोबर मी लगेच पनीरची भाजी आणि आमरस करून ठेवला, कणिक लावून ठेवली, पापड तळले, पुऱ्या तळल्या आणि हो, चपात्या पण केल्या. आता तुम्ही म्हणाल पुरी आणि चपाती का केली? कारण माझ्या मुलाला पुरी आवडते. मग म्हटलं चला पापड तळण्यासाठी तर तेल ठेवणार आहे, त्यातच पुरी तळून घेऊ. मग तसंच मी पुरी आणि चपाती करून घेतली. त्याचबरोबर साईड बाय साईड मी वरण, भात, कोशिंबीर, ठेचा आणि मसाले ताक करून घेतलं होतं. त्याचबरोबर मी नैवेद्याची थाळी लावून घेतली आणि अथर्व शीर्ष पठण करून घेतलं आणि लगेचच नैवेद्य दाखवून घेतला. मी हे आंब्याचे उकडीचे मोदक फर्स्ट टाइम ट्राय केलेले आणि खूप छान झालेले. याची मी रेसिपी लवकरच अपलोड करणार आहे, त्यासाठी फॉलो करायला विसरू नका.